कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला कबुली द्यायची आहे। माझी चूक झाली, मी हिला घरात आणलं आणि मला असं म्हणायचं होतं की मी भुवनेश्वरीला घरी आणलं, पण मी मनापासून तिला स्वीकारलं नाही। ही चूक झाली माझी। मी माझ्या कारणांसाठी असेल, पण मी तिच्याशी आडी धरली, तिच्याबद्दल मनात तिचा अपमान केला, वाटेल तसं बोललो मी तिच्याशी। मी चांगलं नाही वागलो तिच्याबरोबर। हे सगळं चुकलं आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून मग ती सुद्धा माझ्याशी सूड घेतल्यासारखं वागायला लागली होती। आणि माझी चूक आहे। मी भुवनेश्वरीला समजून घ्यायला हवं होतं। तिच्या मनाची अवस्था, तिचं म्हणणं मी समजून घ्यायला हवं होतं। कारण कुठलीही बाई जेव्हा एखाद्या माणसासाठी इतकी पॅशनेटली त्याच्या संसारासाठी वाहून घेते, इतका राग करते, तेव्हा तिचं प्रेम असतं त्याच्यावरती मनापासून। हे मला समजलं नाही। मी तिच्या हेतूवर शंका घेतली, तिला घालून पाडून बोलत राहिलो, तिचा अपमान करत राहिलो सगळ्यांच्या समोर। तिला मानाचं स्थान कधी मी दिलं नाही आणि त्या अपमानाचा बदला म्हणून ती असं वागत राहिली, ती माझ्यावर चिडत राहिली, माझ्यावर राग धरत राहिली। आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे मुळात माझ्या हातून झालेल्या चुकीचा परिणाम म्हणून आता आपण घरातली ही सगळी परिस्थिती बघतोय। हे सगळं मी टाळायला हवं होतं, मी टाळू शकलो असतो, पण मी तसं केलं नाही। मी भुवनेश्वरीला समजून घेतलं नाही, तिची तुझ्याबद्दलची माया मी समजून घेतली नाही। मी हे टाळलं असतं तर आज चित्र वेगळं असतं। ही वेळ आली नसती आपल्या घरावर। मला काय ह्याच्यात नवीन काय म्हणजे मला काय कळना। मी सांगतोय ना, मी आतताईपणा केला, मी अविचारी वागलो, मी अनाठाई राग मनात धरला तिच्याबद्दल आणि मी सगळं गमावून बसलो। मी तुला गमावून बसलो। माझा मुलगा माझ्यापासून लांब गेला, मुलीसारखी असणारी माझी सून आज घराच्या बाहेर गेली आहे। ह्या सगळ्याला जबाबदार मी आहे, हे मला मान्य आहे। ज्या घराला प्रेमाचं वरदान होतं, ज्या घरात सरस्वतीचं वास्तव्य होतं, लक्ष्मीची कृपा होती, त्या घरावरती इतक्या वर्षात माझ्या वागण्यामुळं अवकाळ आली आणि घरचा कर्ता पुरुष म्हणून ही सगळी जबाबदारी माझी आहे। हे मला हँडल करता आलं असतं, मी ते करू शकलो नाही। हे माझं फेल्युअर आहे, हे माझं अपयश आहे आणि म्हणून हे सगळं मागं टाकून मी आता पुढे जायचं ठरवलंय। हे काय म्हणजे आणि हे ऐकून तुम्हाला आनंद झाला? ह्याच्यात आनंद होण्यासारखं काय? हे काय जुनच आहे, यांच्या स्वतःच्या चुकांचा पाडा वाचला यांनी, माहितीच आहे सगळ्या घरादाराला। हा फक्त आता यांनी स्वतःच्याच तोंडून वाचला एवढंच काय ते नवल म्हणायचं। पण हे पण काय कमी नाही आहे, त्यांना जाणीव झाली। हे बरं आहे की आता आजवर त्यांनी कबूल केलं नाही स्वतःच्या तोंडाने। मला लय आनंद झाला बघा। हा ना, पुढं काय मग चुका केल्या? हा मग एवढंच नाही अधिपती, मी माझ्या सगळ्या चुका सुधारायचं ठरवलंय आणि म्हणूनच मी भुवनेश्वरीला जे हवं ते द्यायचं ठरवलंय आणि त्याच्या बदल्यात ती मला जे हवं ते करणार आहे, असं आमचं ठरलंय आता। काय पाहिजे तुम्हाला? तुझा संसार। मी काय म्हणते ओमकार, तूच बोल। तर मी कसं बोलणार? तू बोल। तुम्ही बायका बायका। अरे बायका बायका काय यार, तू भाऊजींच्या जवळच आहेस ना, मग तूच बोल। शिवानी, अधिपती जरी माझा मित्र असला ना तरी तो माझा बॉस आहे ग, त्याच्याशी मी असं डायरेक्टली बोलू नाही शकत। देवा, माझा जो विश्वास आहे तो खरा ठरू दे। माझं प्रेम खरं आहे आणि ते हरणार नाही, मला माहिती आहे। आमच्या प्रेमाचा अंकुर माझ्या पोटात वाढतोय। त्याला आरोग्य, चांगली बुद्धी दे, त्याला परखड होऊ दे, सुदृढ समजदार असू दे
आणि त्याला सुखरूपपणे या जगात येऊ दे. अधिपतींचं आणि माझं नातं अधिक दृढ होते. अधिपतींचं मोठं मन, त्यांच्यासारखं प्रेम करण्याची ताकद दे. माझं बाळ मुलगा असो किंवा मुलगी त्यांच्यासारखं होते. मोठ्या मनाचं, हसरं, स्वभावानी चांगलं. आमच्यातलं अंतर कायमचं संपू दे आणि आमचा संसार सुखाचा होऊ दे. काय आमचा संसार म्हणजे? हा तुमचा संसार झालाच पाहिजे. आणि महत्वाचं म्हणजे अक्षरा घरात यायला पाहिजे. हे पाहिजे तुम्हाला? हो, हे हवंय मला. हे हवंच आहे. आणि त्या बदल्यात मी भुवनेश्वरी बरोबर लग्न करायला तयार आहे. काय म्हणलं तुम्ही? मी लग्न असं ऐकलं. कान वाजलं का माझं? आणि मी बी तेच ऐकलं. होय, लग्न. काय लग्न? भुवीशी? खरं आहे हे? विधिवत सगळ्यांच्या समोर, देवाच्या समोर, देवाच्या साक्षीनं लग्न. अधिपती ऐकलं काय? काय बोलले? भुवीशी लग्न? भुवे अगं तुझ्याशी लग्न, हेच तर भुवीला पाहिजे होतं. भुवे लय आनंदाचा प्रसंग आहे. देवानं गारानं ऐकलं माझं. भुवीशी लग्न होय ना? दुर्गे, ए दुर्गे, अगं ऐकलं का ग? नाही आई, आम्ही तिला इथं येण्यापासून मनाई केल्या. हा हे बोलणं आपल्यातच होऊ द्या. होय काय? अगं आनंद झाला, लय आनंद झाला मला बघ. म्हणजे एवढी आनंदाची गोष्ट, तुमचं लग्न म्हणजे लय आनंद वाटला बघ मला. हो, पण आई मला ह्या सगळ्याच्या बदल्यात अधिपतीचा संसार हवाय. हा मग चांगलंच आहे की. अधिपतीचा पण संसार झालाच पाहिजे. म्हणजे दुधात साखर म्हणायची की. लय आनंदाची गोष्ट आहे. आणि आमचं असंही ठरलंय की आधी अक्षरा घरी येईल आणि मग त्यानंतर आमचं लग्न होईल. व्यवहार करा लागलाय तुम्ही? व्यवहार असं नाही, हे आमच्या दोघांचं ठरलंय. आम्ही दोघांनी निर्णय घेतलाय. आम्ही लग्न करणार आहोत, हे बोलणं झालंय आमचं. प्रेम कुठं आहे माहिती? प्रेम नाही आहे. प्रेमाची गरज काय आहे? लग्न होतंय ना. मग कशाला लगीन करायचं? कशाला म्हणजे तिच्या इच्छेचा मान म्हणून. तिला ते हवंय. आईसाहेबांची इच्छेचा मान तुम्ही केव्हापासून ठेवा लागला? आजपासून. काय खूळ काढलं तुम्ही मध्येच? काय काढलं आता? हे खूळ नाही अधिपती. असं ठरलंय भुवनेश्वरीचं आणि माझं. अक्षरा या घरात परत येणार आणि मग आम्ही लग्न करणार. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.